पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूप खूप शुभेच्छा असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या शुभेच्छा देण्यात आल्यात। मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवलं। 12 वर्षात मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढले। 12 वर्ष त्यांचा एक तप पूर्ण झालं आणि पुढची 2047 म्हणजे 21 वर्षाचा सगळा जो काय रोडमॅप त्यांनी बनवलेला आहे, यावरून त्यांची दूरदृष्टी या देशाच्या प्रती काय ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि मला हेही सांगायला आवडेल की देशातच नाही तर जगभरामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री म्हणून त्यांनी एक ओळख निर्माण केलेली आहे। 33 देशांचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। हे देखील प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे। तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा जो इतिहास रचलेला आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं कौतुक केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळालाच 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। मोदी हे जनसामान्यांना बळ देणारे नेते आहेत। मंत्री जयकुमार गोरेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलंय। हा देश आणखीन मजबूत करण्याची ताकद देखील मोदीजींना मिळो असं म्हणत सिद्धेश्वर चरणी मंत्री जयकुमार गोरेंनी साकडं घातलंय। ऑलरेडी एक विषय आहे की आम्हाला तयारी करायची खूप काही आवश्यकता नाही। आमच्याकडे विजयासाठी लागणारं मतदान ऑलरेडी भारतीय जनता पक्ष म्हणून आहे। आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय, महायुती म्हणून आम्ही एकत्र आलो। मला नाही वाटत पुढे काय शिल्लक राहते। तरी सुद्धा आमचा संकल्प आहे की आम्ही 500 पार जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि 500च्या पुढे आम्ही मतदान घेऊ आणि आमचा उमेदवार खूप मोठ्या फरकाने निवडून येईल। राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे। दिल्लीतील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलं। दरम्यान अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार मात्र भावुक झाल्या। हमारी पार्टी जनता के लिए शिवशाह फुले आंबेडकर की विचारधाराओं की और आदरणीय अजीत दादा ने ये आज का वर्धापन दिन बहुत अलग है। यहाँ स्वर्गीय अजीत दादा नहीं है और अजीत दादा ने आपको पता है कि पार्टी के लिए इतनी सारी योगदान दिया है और हम सब उनकी विचारधाराओं को आगे लेके जाने के लिए सब कटिबद्ध है। इस अवसर पे आप सब आए, इसलिए हम आपका सबका धन्यवाद बोलते हैं। तर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। मात्र सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। तर आज राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिल्यात। मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला तयारी करण्याची खूप काही आवश्यकता नाही। विधान परिषद निवडणुकीवर जयकुमार गोरे यांनी विधान केलंय। आमच्याकडे विजयासाठी लागणारं मतदान असल्याचंही गोरे म्हणालेत। ऑलरेडी एक विषय आहे की आम्हाला तयारी करायची खूप काही आवश्यकता नाही। आमच्याकडे विजयासाठी लागणारं मतदान ऑलरेडी भारतीय जनता पक्ष म्हणून आहे। आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय, महायुती म्हणून आम्ही एकत्र आलो। मला नाही वाटत पुढे काय शिल्लक राहते। तरी सुद्धा आमचा संकल्प आहे की आम्ही 500 पार जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि 500च्या पुढे आम्ही मतदान घेऊ आणि आमचा उमेदवार खूप मोठ्या फरकाने निवडून येईल। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदींच्या ऐतिहासिक कारकिर्दीवर सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे। तसेच मोदींचं कौतुक देखील केलेलं आहे। भारतीय लोकशाहीतील नवा कीर्तिमान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा सलग 4399 दिवस सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी कार्यरत राहण्याचा प्रेरणादायी प्रवास।
भारताच्या लोकशाहीसाठी एक ऐतिहासिक टप्पा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे भारताचे सर्वाधिक काळ सलगपणे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.